Hello guys, नमस्कार. वेलकम बॅक टू तेजू टू लर्न. जय श्री कृष्ण एव्हरीवन. सो आज आपण पाहणार आहोत इंडियन रेल्वे बोर्ड करून काही पदांसाठी वॅकन्सीज निघालेले आहेत. त्याच्यामध्ये TTE मीन्स व्हॉट, ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर असं म्हटलं जातं, ज्याला आपण तिकीट चेकर असं सुद्धा बोलतो, TC सुद्धा म्हटलं जातं. तर त्याचे जे वॅकन्सीज आहेत टोटल 12,245 वॅकन्सीज रिलीज होणार आहेत, अजून झालेली नाहीत. याची ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट इंडियन रेल्वे बोर्डकडून त्यांच्या ऑफिशियल साईटवरती रिलीज करण्यात आलेली आहे. आणि याची जे एज्युकेशन क्रायटेरिया आहे तो एज्युकेशन क्रायटेरिया त्यांनी 10+2 = 12. मग तुमचं कॉमर्स असेल, सायन्स असेल, आर्ट्स असेल, डझंट मॅटर तुम्ही कोणत्या फील्डमधून 12 केलेलं आहे. सो कोणत्याही फील्डमधलं तुमचं 12 असेल, तुम्ही या फॉर्मसाठी ॲप्लिकेबल आहात, तुम्ही फॉर्म फिल करू शकता. त्याच्यानंतर एज क्रायटेरिया आहे. एज क्रायटेरिया मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 35 इयर्स एज क्रायटेरिया आहे. आणि सेकंड थिंग, जे OBCमध्ये असतील किंवा SC, ST, NT, VCNTमध्ये असतील त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन मिनिमम 3 इयर्स टू मॅक्झिमम 5 इयर्सपर्यंत एज रिलॅक्सेशन देण्यात आलेले आहे. आणि याच्यामध्ये जे सेकंड थिंग आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस ही तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. सेकंड थिंग, तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे. आणि त्यामध्ये जे तुम्हाला मिळणारे मार्क्स आहेत, जे तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि त्या मेरिट लिस्टनुसार तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया होईल. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे एक्झाम नाही आहे. सो कोणत्याही प्रकारचे इंटरव्ह्यू नाही आहे. सो जे एक्झाम क्लिअर करतील त्यांच्यासाठी हा प्लस पॉईंट असणार आहे. आणि सेकंड थिंग, जी तुमची एक्झाम असणार आहे ती MCQ टाईप तुम्हाला क्वेश्चन्स असणार आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर टिक करायचे. सो अशा प्रकारची ही एक्झाम असते. आणि सेकंड थिंग आहे, जी फीज क्रायटेरिया आहे, तो फीज क्रायटेरिया असा आहे, जे ओपन आहेत किंवा OBCमध्ये आहेत किंवा EWS वाले आहेत त्यांच्यासाठी 100 रुपये फीज आहे. आणि नंतर सेकंड थिंग, लेडीज असेल किंवा इतर कास्टमध्ये जे लोक असतील, SC असेल, NT असेल, VCNT असेल, तर त्या सर्वांसाठी कोणत्याही प्रकारची फीज नाही आहे. सो हा बेस्ट आणि प्लस पॉईंट आहे. सो जे इच्छुक असतील, जे इंटरेस्टेड असतील, ज्यांना अजूनही वाटतं की आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असावं, सो ते लोक याच्यासाठी अप्लाय करू शकतात. आणि त्याचे जे एक्झाम असेल ते तुम्हाला सांगितलंच ऑनलाईन होणार आहे, रिटर्न होणार आहे आणि मेरिट लिस्टनुसार तुमचं सिलेक्शन प्रोसेस होईल. सो हे फॉर्म लवकरच रिलीज होतील. जो रिलीज झाल्यानंतर मी आणखी एक व्हिडिओ टाकेलच. तोपर्यंत आपल्या या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि तेजू टू लर्न या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू सो मच गाईज.